सर्व प्रकारच्या घटकांना एकत्रित करून बनतो तो समाज. पण समाज म्हणून फक्त एकत्र राहणं इथपर्यंतच गोष्ट संपत नाही. कारण माणसानं माणसासाठी बनवलेले कायदे आज अपुरे ठरताना दिसत आहेत. जेव्हा माणूस आज स्वतःसाठीच बनवलेल्या कायद्याच्या कचाट्यातून अत्यंत व्यवस्थितपणे पळवाटा काढताना दिसतोय, चूक असूनही स्वतःला अभय देताना दिसतोय, तेव्हा प्रश्न पडतो की समाज म्हणून आपण खरोखर निरोगी आहोत का? ज्या न्यायिक परंपरेचा वारसा आपण अखंड भारतीय आजपर्यंत अभिमानानं सांगत आलोय, त्याच न्यायिक तत्वांचा स्वतःच्या सोयीनुसार जेव्हा जेव्हा बळी दिला गेला, तेव्हा तेव्हा समाज म्हणून आपण हरलो आहोत एवढं मात्र नक्की. बाकी मग महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथी आणि सोहळे आता फक्त औपचारिकतेच्याच कक्षेत राहिलेत. निरोगी आणि सशक्त समाजव्यवस्थेची अपेक्षा ठेवत असताना फक्त दुसऱ्यांकडे बोट दाखवून आपली जबाबदारी संपणार नाही, तर ह्या निर्मळ अभियानाची सुरुवात स्वतःपासून, स्वतःच्या घरापासून झाली तरच हा शब्द प्रपंच सार्थकी लागेल. नाहीतर पुन्हा तोच बेचा पाढा. मी उदाहरण म्हणून सांगेन, समाजातला बंधुत्व भाव टिकावा यावर मोठी भाषणं देत असताना अगोदर आपल्या भावाबद्दल आपल्या मनात समानतेचा, न्यायाचा विचार आहे का, हे आपण प्रत्येकानं स्वतःला विचारायला हवं. सुरुवात स्वतःपासून होणं गरजेचं आहे. श्रीरामचरितमानस अभ्यासत असताना मला ह्या बाबतीत रामायणामध्ये एक खूप महत्त्वाची गोष्ट दिसून आली आहे, ती सांगतो. कैकेयीनं जेव्हा भरताला राज्य आणि रामाला 14 वर्षे वनवास देण्याची मागणी केली होती, ती गोष्ट तेव्हा जेव्हा वाऱ्यासारखी भरताच्या कानावर जाऊन आदळली, त्या क्षणापासून भरत स्वतःलाच कोसू लागला, दूषणं देऊ लागला. रोग झालेल्या शरीराला जसं पंचपाक्वानांचे भोगसुद्धा व्यर्थ वाटतात, त्याप्रमाणे श्रीरामाच्या विना माझंही जगणं व्यर्थ आहे असं भरत म्हणायला लागला. श्रीरामाच्या वनवासाला मी निमित्त ठरत असेल तर मला हे आता आयुष्यच नको असा भरत म्हणायला लागला. शोकसागरात बुडालेल्या श्रीरामाच्या आठवणीनं, श्रीरामाच्या वियोगानं व्याकुळ झालेल्या भरतानं गुरुजनांना आणि मातापित्यांना आता मलाही वनात जाण्याची परवानगी द्या अशी विनंती केली. श्रीरामाचं दर्शन घेतल्याशिवाय माझा जीव आता शांत होणार नाही असा भरताच्या मनाचा निग्रह झाला आणि तो श्रीरामाच्या भेटीसाठी अखेर वनात निघाला. आता मला जो मुद्दा सांगायचा आहे तो ऐका. मजल दर मजल करत श्रीरामांच्या भेटीसाठी वनात निघालेला भरत प्रवासाच्या एका मुक्कामाच्या वेळी जेव्हा गंगा यमुनेच्या संगमावर पोहोचला, पवित्र अशा गंगा यमुनेच्या श्वेतलहरी पाहून भरताचं हृदय पुलकित झालं आणि भरतानं गंगेला हात जोडले आणि म्हणायला लागला, हे तीर्थराज, तुम्ही सर्व कामना पूर्ण करणारे आहात असा तुमचा महिमा वेदांमध्ये प्रसिद्ध आहे. कधीही कोणासमोर याचना न करण्याचा माझा क्षत्रिय धर्म मोडून मी आज तुमच्यासमोर भीक मागतो. अर्थ न धर्म न काम न रुची, गती न चहू निर्बाण, जन्म जन्म रती रामपद यह बरदानुनान. मला अर्थाची इच्छा नाही, मला धर्माची इच्छा नाही, कामाची नाही आणि मोक्षाचीही नाही. फक्त जन्मोजन्मी श्रीरामाच्या चरणांवर माझं प्रेम राहो एवढंच वरदान मी मागतोय, दुसरं मला काहीच नको असं भरत म्हणायला लागला. ज्या रामचरित्राचा संदर्भ देऊन मी आज बोलतोय, ते रामायण ज्या देशामुळे जगाला मिळालं, त्याच भारत देशात जेव्हा आज ईदभर पोटाची खळगी भरण्यासाठी आणि फुटभर जमिनीचा हिस्सा जास्त मिळण्यासाठी भावाभावाचे मुडदे पडताना पाहायला मिळतात, तेव्हा प्रश्न पडतो, कुठं हरवलं आमचं रामायण, कुठं हरवला आमचा आदर्श, कुठे हरवली ती रामभरताची गोष्ट. आपल्याच इतिहासाचं आपल्याला झालेलं हे विस्मरण पुढं जाऊन आपल्या विनाशाला कारण तर ठरणारच आहे. पण ह्या भारतभूमीनं आमच्या पदरात टाकलेल्या न्यायिक तत्वांचा बळी देऊन फक्त जयंत्या साजऱ्या करण्याचा, फक्त सोहळे साजरे करण्याचा जो केविलवाना प्रयत्न आपण समाज म्हणून करतोय ना, तो लाजिरवाणा आहे, विस्मयकारक आहे. सोहळे आणि जयंत्या निश्चितच साजऱ्या कराव्यात, ते आपलं वैभव आहे आणि राहील. परंतु केवळ उत्सवप्रिय समाज निरोगी समाज व्यवस्थेचा निर्माण करू शकत नाही. म्हणून जितका जोर इतिहास वाचण्यावर, ऐकण्यावर दिला जातोय ना, तितकाच तो कृतीत उतरायला देखील लावता यायला हवा. कारण निरोगी व सशक्त समाज हा स्वतःपासून सुरू होतो. रामकृष्ण हरी.